नमस्कार बालमित्रांनो, जी प्राथमिक शाळा वर्गीय वस्ती इयत्ता तिसरी सादर करीत आहोत नाट्यकरण पाणी किती खोल। नाट्यकरणात मी आहे अँकर। नाट्यकरणात मी खारुताई। नाट्यकरणात मी आहे मैसाची। नाट्यकरणात मी आहे रेडकू। नाट्यकरणात मी आहे बैलकाका। मैस कडबात सगळत उभी आहे। तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे। आता मी खरंच म्हातारी झाले। हा कडबा मला काही चालवेल ना? अरे बाळा तिकडे ओ सांग ना। ही कडब्याची पेंडी ठेव। नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल। ते मला पेंडी मागेल। एक रिकामा पोत सुद्धा दे कुट्टीसाठी। मैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते। रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते। आधी तर आणि पाण्याचा केवढा मोठा आवाज येतोय। मी नदी ओलांडून जाऊ शकेन का? कोणाला विचारावे बरे? ते इकडे तिकडे पाहते। बैल काका नदी जवळ चरताना दिसतात। त्यांच्या जवळ जाते। बैल काका, मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय। आजीसाठी कडबा कापून घ्यायला मी जाऊ शकेन का? मला भीती वाटते। अरे काळजी करू नको, तरच पाणी आहे, आरामात जाशील। रेडकू नदी जवळ परत येते। पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते। अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आले? वाहून जाशील, मागे फिर। खारुताई, पाणी जास्त नाही ये असं बैल काकांनी सांगितलंय। मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले। मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली। असा वेडेपणा करू नकोस, मागे फिर। रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते। काय लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? नाही का आजी, मी कुट्टीला गेलोच नाही। अरे असं कसं होईल? सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हते असं तो म्हणत होता। अगं बैल काकांनी सांगितले पाणी जास्त नाहीये, पण खारुताईंनी सांगितलं की पाणी कालच तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली। अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहे आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी, मग तिला पाणी जास्त वाटणारच ना। पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही? खरंच की, आलं माझ्या लक्षात। आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून। ते उड्या मारत नदीकडे जाते। खरंच की, पाणी जास्त खोल नाहीये। रेडकू सावकाश नदी पार करते। पलीकडच्या काठावर पोहोचताच कडबा कुट्टीच्या दिशेने जाते। शाबास